नमस्कार. मी शिंदे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल माहिती सातारामध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या मार्फत एकूण 290 पदांची भरती निघाली आहे. तर त्या पदासाठी भरतीसाठी आपल्याला कसं करायचं ते आपण मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर एकूण 17 पद आहेत. पदाचे नाव आणि पदांची संख्या दिलेली आहे, सर्क्युलर बघू शकता. त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये ज्यांचा ऑलरेडी युजर आयडी पासवर्ड आहे त्यांनी कसं लॉगिन करायचं आणि किंवा ज्यांचा पहिला युजर आयडी पासवर्ड नाही आहे तर त्यांनी फॉर्म कसा भरायचा हे सर्व आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका, म्हणजे अशी नवीन माहिती अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर आपण बघूयात की शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तर दिलेली शैक्षणिक पात्रता दिलेली आहे, वयाची अट दिलेली आहेत, नोकरीचे ठिकाण दिलेलं आहे, ऑनलाईन फी किती असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट ही 25 ऑक्टोबर 2021 आहे. पूर्वपरीक्षा तुमची 2 जानेवारी 2022 होईल आणि मुख्य परीक्षा ही 7-8 किंवा 9 मे 2022 मध्ये होईल. एकूण परीक्षा केंद्र हे 37 म्हणजे 34 परीक्षा केंद्र आहेत. तर अशा प्रकारे ही शॉर्टमध्ये माहिती दिलेली आहे. मुख्य GR, मुख्य नोटीस किंवा मुख्य तुमची जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं जाईल, ते तुम्ही बघू शकता. ही त्यांची मेन जाहिरात आहे. ही मेन जाहिरात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुमच्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. आता आपण बघूयात की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा जुना ID पासवर्ड फॉरवर्ड कसा करायचा. तर मेन तुम्ही mpsconline.gov.in कॅन्डिडेट या पेजवर यायचं आहे. ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन देईन, तुम्ही डायरेक्ट लॉगिन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी अकाउंट असेल तर त्यांनी नवीन अकाउंट क्रिएट करायची गरज नाही आहे. तर तुमचे डुप्लिकेट ID तयार होतील. तर त्यांचे तुम्ही इथं ज्यांचे ऑलरेडी ID आहे त्यांनी तर फॉरगॉट सेट पासवर्ड किंवा फॉरगॉट सेट ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुम्ही याच्यावर क्लिक करून तुमचा ओल्ड ईमेल ID मोबाईल कॅन्डिडेट नाव टाकून तुम्ही बर्थडे टाकून तुम्ही इथं रिसेट करू शकता. तुमचा जुना ईमेल ID टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचे, ते मिडल नेम टाकायचे आणि बर्थडे टाकायचे आणि व्हेरीफाय करायचे. दुसरी पद्धत आहे फॉरगॉट रिसेट पासवर्ड. ह्याच्यात तुम्ही आला तुम्ही युजर नेम आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून युजर नेम ईमेल ID आणि मोबाईल नंबर या 3 पद्धतीने तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा तुमचा ID सेट करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं असेल त्यांनी ह्या 3 पद्धतीने तुम्ही पासवर्ड किंवा युजर ID तुम्ही फॉरवर्ड करू शकता किंवा मिळवू शकता. पण आता आपण बघूयात की ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर केलंच नाहीये तर त्यांनी रजिस्टर कसं करायचं. तर न्यू युजर रजिस्टरवर क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमचं मेल टाकून घ्यायचं आहे. मेलवर गेट OTP क्लिक करायचंय. तुमच्या मेलवर OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि गेट OTP क्लिक करायचं आहे. त्यानंतर तो OTP तुम्ही तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल आलेला तुम्ही OTP टाकून घ्यायचा आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. आपला मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरीफाय झाला आहे. त्यानंतर तुम्ही तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. लक्षात पासवर्ड टाकताना एक कॅपिटल, स्मॉल आणि # वापरू शकता आणि कमीत कमी 8 ते 15 अंकी पासवर्ड पाहिजे. स्पेशल कॅरेक्टर तुम्ही वापरायचे आहेत. त्यानंतर तुमची बर्थडे टाकून घ्यायचे. त्यानंतर तुमचं निकनेम म्हणजे थोडक्यात तुम्ही पासवर्ड विसरला असेल किंवा तुम्हाला पासवर्ड रिसेट करायचा असेल किंवा तुम्हाला पुढे लॉगिन मध्ये काय प्रॉब्लेम नाही म्हणून तुम्हाला इथं तुमचे निकनेम तुमच्या आवडीचे जे आहेत ते तुम्ही निकनेम टाकून घ्यायचंय. त्याची दिले तर व्हॉट वॉज चाइल्डहुड निकनेम तुमचे सर्व हे क्वेश्चन तुम्ही भरून घ्यायचे. लक्षात ठेवा.
त्यानंतर कॅप्चा फिलअप करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर इथं रजिस्टरवर तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यांचं आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं. लक्षात ठेवा, तुमची ज्या ईमेल आय डी न आणि ज्या मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केले तर तुम्ही त्याद्वारे तुम्ही इथं रजिस्टर करू शकता. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो तुम्ही टाकलेला पासवर्ड आहे तो तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं कॅप्चा फिलअप करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं की आपल्या इथं आपलं प्रोफाईल ओपन होईल. आपले सगळं प्रोफाईल फिलअप करायचे. होममध्ये प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन, माय अकाउंट, हे आपलं सर्व माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप सगळी भरत घ्यायची. आपल्याला बघूयात की आपण स्टेप बाय स्टेप माहिती कशी भरायची. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल. आपण प्रोफाईल क्रिएशन जायचे. त्यानंतर तुम्हाला स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4, स्टेप 5, स्टेप 6, टोटल 6 स्टेपमध्ये आपल्याला माहिती भरायची. आपण स्टेप 1 मध्ये आहे. तर तुम्हाला विचारते की आर यू होल्डिंग अँड आधार कार्ड, तर येस. तर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या. त्यानंतर तुमचं नाव टाकून घ्यायचे, इंग्लिशमध्ये आहे तसं. त्यानंतर तुमची पुन्हा इथं माहिती भरायची. इथं आधार कार्डवर नाव असेल तुमचं त्या पद्धतीने नाव टाकून घ्यायचे. जसं आधार कार्डवर असेल त्या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला सरनेम टाकून घ्यायचे, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. त्यानंतर तुम्हाला इथं 10वीच्या मार्कलिस्टचं नाव आहे. तुमच्या 10वीचं मार्कलिस्ट किंवा SSC मार्कलिस्ट आहे त्याच्यावर जसं नाव आहे तसं तुम्हाला नाव टाकून घ्यायचे. त्यानंतर आईचं नाव टाकायचे, जे 10वीच्या मार्क्स असेल ते टाकायचे. तुमचे बर्थडे जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचे, मेल फिमेल. तुम्हाला मेरिट स्टेटस अनमॅरिड, मॅरिड. नॅशनॅलिटी तुमची इंडियन. मदर टंग तुमची जी आहे मराठी तुमची लँग्वेज असेल ती तुम्ही टाईप करून घ्यायचे. जर ज्यांचं लग्न झालं असं की विवाहित लोक असतील महिलांसाठी, तर त्यांनी जर मार्कलिस्टवर नाव वेगळं असेल आणि आपल्याला चेंज करायचं असेल तर येस करायचे आणि माहिती भरायची. येस करून तर तुम्हाला तिथं नाव टाकायचे. जर नसेल चेंज केलं तर नो करायचे. इथं विचारले की कॅन यू रीड, राईट अँड स्पीक मराठी, तुम्ही मराठी लिहिता वाचू शकता का, तर येस करायचंय. येस येस येस. रीड वाचू शकतो, राईट लिहू शकतो आणि स्पीक मी बोलू शकतो. मी वाचू शकतो, लिहू शकतो आणि बोलू शकतो. हे सगळं येस करायचंय. ते तुमची हाईट टाकून घ्यायचे, वेट तुमचं टाकून घ्यायचंय, चेस्ट तुमची टाकून घ्यायचे. त्यानंतर चेस्ट CM. लक्षात ठेवा जिथे हॅश आहे ती सर्व माहिती भरणं तुम्हाला कंपल्शन आहे. त्यामुळे तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित आणि
जिथं जिथं स्टार दिसतंय तुम्हाला ती माहिती भरणं कंपल्शन आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं इथं कॅटेगरी सिलेक्ट करायचे, एस सी ओबीसी काय असेल तुमची, डब्ल्यू वगैरे जी काय असेल ती तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. जर तुम्ही हँडिकॅप असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी डिटेल्स, तर तुमच्या तर तुम्ही असाल तर तुम्ही इथं येस करायचे आणि ती माहिती असेल भरायचे, नसेल तर तुम्ही नो करायचं आहे. स्पोर्ट्स, जर तुम्ही कोणत्या स्पोर्टमध्ये भाग घेतला असाल, खेळायला असाल तर येस केलं तर मग त्याची माहिती भरायची, जर नसेल घेतला तर नो करायचे. जर आर्मीमध्ये तुम्ही तुमच्या वडील किंवा कोण तुमच्या आर्मीमध्ये असेल तर येस करायचे, नसेल तर नो करायचे. तुम्ही जर गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर येस करा, नसेल तर नो करायचे. आर यू एम्प्लॉय बीएमसी तुम्ही कामाला असेल तर येस, नसेल तर नो. आर यू एम्प्लॉय बेस्टमध्ये एम्प्लॉय आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. तुमच्या मराठी डोमासाईल आहे का, येस आहे. असेल तर डोमासाईल तर तुम्हाला इथं माहिती भरायचे. त्यानंतर तुम्ही डोमासाईल अवेलेबल टाकायचे. डोमासाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तुमचं कुठून इश्यू केलाय तो तुम्हाला टाकायचे, जिल्हा. आणि डोमासाईल तुम्ही इश्यू केलेली डेट तुम्ही टाकायचे, जी तुमची कधी तुम्ही इश्यू केलाय त्याची तुम्हाला तारीख टाकून घ्यायची. पण तुम्हाला माहिती भरायची असेल तर येस, नसेल तर नो करायचे. तुम्ही माहिती भरली व्यवस्थित का चेक करायचे आणि सेव्ह वर क्लिक करायचे. तुमची पर्सनल माहिती सेव्ह झालेली आहे. आता आपल्या स्टेप 2 वर यायचंय. स्टेप 2 तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. तुम्हाला माहिती भरायची, तुमचा ऍड्रेस टाकून घ्यायचा आहे. जिथं जिथं हॅश आहे तिथं तुम्हाला कंपल्शन आहे भरायचं. तुमचा हाच ऍड्रेस सेम असेल परमनंट ऍड्रेस, तर परमनंट ऍड्रेस आणि करंट ऍड्रेस तुमचा कायमचा पत्ता आणि जिथं तुम्ही आता राहताय तो पत्ता सेम असेल तर तुम्ही सेम ॲज अबाव क्लिक करायचे आणि सगळी माहिती व्यवस्थित भरून चेक करून तुम्ही सेव्ह वर क्लिक करायचे. आता आपली ऍड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह झालेली आहे. आता स्टेप 2 कंप्लीट. आपण स्टेप 3 ला जाऊयात. स्टेप 3 गेलं तर इथं आपल्याला ऑर्डर माहिती भरायचे. स्टेप 3 तुम्ही तुमच्या कोणती कोर्ट लॉ वगैरे आहे का, असेल तर येस, नसेल तर नो करायचंय. तुम्ही कुठल्या बार काउन्सिलिंग किंवा मेडिकल काउन्सिलिंग मध्ये असेल तर येस, नसेल तर नो. सेमी गव्हर्नमेंट असेल तर येस, नसेल तर नो. तुमच्या विरुद्ध कुठली कोर्ट केस वगैरे आहे का, असेल तर येस, नसेल तर नो. आणि तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये आहात का, यूपीएससी एमपीएससी किंवा कुठून एसएससी बोर्ड, युनिव्हर्सिटी, एमपीएससी, अदर पीएसआय यूपीएससी या एक्झामच्या ह्याच्यात तुम्ही कुठं ब्लॅक लिस्टेड आहात का, असेल तर येस, नसेल तर नो. माहिती भरल्यानंतर तुम्ही परत सेव्ह वर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या अदर इन्फॉर्मेशन मी सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन यायचे. क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन आल्यानंतर आपल्याला इथं माहिती भरायची आहे. सेट क्वालिफिकेशन तुमचं पहिलं येणार एसएससी स्टेट महाराष्ट्र, पासड कधी पास झाला तुम्ही ते टाकून घ्यायचंय. आपल्याला माहिती भरायचे. एसएससी नंतर स्टेट तुमचं टाकून घ्यायचे, महाराष्ट्र. तुमचे बोर्ड करून घ्यायचे, स्टेट बोर्ड. पासिंग डेट तुम्ही टाकून घ्यायचे. त्यानंतर अटेम्प्ट 1% तुमचे पर्सेंट टाकून घ्यायचे. नंबर अकॅडमिक म्हणजे तुम्ही ज्या अकॅडमिक वर्षाला पास झाला त्याचं इयर टाकायचे, काउंट, क्लास ग्रेड टाकायचे आणि मोड रेग्युलर. लक्षात ठेवा हॅश असेल ती कंपल्सरी भरायचे. जिथे हॅश नसेल ती माहिती नाही भरली तरी चालेल. आता आपण
10वीची माहिती भरली, एसएससी माहिती भरली. आता आपण ॲडवर क्लिक करून 12वीची माहिती भरून घेऊया. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण माहिती भरायची आहे. त्याने एच एस सी सब्जेक्ट जे तुमचं जो असेल तर तुम्ही टाकून घ्यायचा आहे. स्टेट तुम्ही टाकायचं आहे. बोर्ड तुमचं स्टेट बोर्ड किंवा जे तुमचं असेल ते बोर्ड तुम्ही टाकून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन पास, 12 तुम्ही कधी पास झाला ते तुम्ही टाकायचं इथं. स्टेट बोर्ड अटेम्प्ट 1 पर्सेंटेज तुम्ही जे असेल ते टाकून घ्यायचे. सिलेक्ट रेग्युलर मोड आणि ॲडवर क्लिक करायचे. तर 12ची माहिती भरली आपण, एचएससी माहिती भरली. आता त्यानंतर आपल्याला ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. सिलेक्ट अशा प्रकारे आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन माहिती भरलेली आहे. जर तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही ते चेंज करू शकता किंवा अजून तुमची काय माहिती असेल तुम्ही ते ॲड करू शकता. सेव्ह करायचे आणि तुम्ही ते ॲड करू शकता. आपण सेव्हवर क्लिक करायचे. तर ती माहिती तुमची व्यवस्थित असेल तर तुम्ही कन्फर्म क्लिक करून सेव्ह करायचे. अशा प्रकारे तुमचं 10वी 12वी ग्रॅज्युएशन माहिती भरलेली आहे. स्टेप 4 आपली कंप्लीट आपण झालेली आहे. आपण स्टेप 5 वर जाऊयात. स्टेप 5 ला तो विचारतं की आर यू हॅव एक्सपिरियन्स. तर तुम्हाला कोणता पहिल्या कंपनीत वगैरे माहिती तुम्ही घेतली असेल किंवा तुम्ही कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल एम्प्लॉयमेंट म्हणून तर तुम्ही इथं टाकायचे. जर तुमच्याकडे असते सगळी माहिती असेल तर तुम्ही ठीक आहे, नसेल तर तुम्ही इथं नो करायचे आणि फ्रेशर म्हणून तुम्ही सेव्ह करायचे. म्हणजे तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाही आहे. स्टेप 5 कंप्लीट झाली. आपण स्टेप 6 ला आपल्याला फोटो आणि सही अपलोड करायचे. इथं बघा दिले आपल्याला कमीत कमी फोटो आपला 50 KB आत पाहिजे. फोटोची विथ ही 125-130 पिक्सेल पाहिजे आणि सिग्नेचर हे आपल्याला इथं फोटो आणि सही आपल्याला अपलोड करायचे. तुम्ही इथं फोटो आणि सही घ्यायचे आणि सेव्हवर क्लिक करायचे. इथं बघा आपला फोटो आणि सही इथं अपलोड झालेली आहे. त्यानंतर तुम्ही सेव्हवर क्लिक करायचे म्हणजे तुमचा फोटो आणि सही अपलोड होऊन जाईल. त्यानंतर खाली चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट अँड लॉक प्रोफाईल म्हणजे मी जी माहिती भरली ती मी भरून लॉक करायचं आपल्याला. तिथं मी क्लिक करायचं. इथं लक्षात ठेवा तुम्ही इथं माहिती चेक करून घ्यायची. तर तुम्ही इथं कन्फर्म केलं की तुम्हाला माहिती एडिट करता येणार नाही. तर तुम्ही आधी सगळी माहिती भरलेली चेक करून आणि मगच तिथं कन्फर्मवर तुम्हाला क्लिक करायचं. लक्षात ठेवा. तर इथं तुम्ही आता पुन्हा सगळी माहिती चेक करून बघायची सगळी माहिती बरोबर आहे का. सगळी माहिती बरोबर असेल तर तुम्ही इथं कन्फर्मवर सबमिट अँड लॉकवर तुम्ही प्रोफाईलवर क्लिक करायचे आणि कन्फर्मवर तुम्ही क्लिक करायचे. लक्षात ठेवा कन्फर्म करायच्या आधी सगळी माहिती चेक करून घ्यायची. कारण की माहिती जर तुम्ही चेक जर केली तर काही चुका असेल तर तुम्हाला पुन्हा एडिट करता येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही कन्फर्म तुम्ही क्लिक करायचे. तुमची माहिती सगळी सेव्ह झालेली आहे आणि तुमचं प्रोफाईल लॉक झालेलं सांगतंय. त्यानंतर आपल्याला इथे ऑनलाईन आता तुमचं आपलं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे. आपलं लॉगिन आयडी क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला अप्लाय करायचे फॉर्मसाठी. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही यायचे. त्यानंतर तुम्हाला इथं दाखवते की विविध प्रकारच्या पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टनुसार इथं वॅकन्सी दाखवतात किंवा त्यांचं ॲप्लिकेशन आलेलं आहे. तुम्ही कोणत्याला इलिजिबल आहात ते तुम्ही चेक करू शकता. तुम्ही आता माझ्या अकाउंट आला तुमचं इथं अकाउंट दिसेल, तुमचं नाव दिसेल, व्ह्यू प्रोफाईल, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी सगळं दिसेल. तुम्ही तर तुमचं प्रोफाईल बघू शकता. अशा प्रकारे तुमचं प्रोफाईल दिसेल. तर तुमची संपूर्ण माहिती येईल. त्यानंतर तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉक अनलॉक बी करू शकता मोबाईल आणि जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल तुम्ही तर तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो OTP येईल तो OTP टाकून तुम्ही तुमचं प्रोफाईल लॉक अनलॉक करू शकता आणि तुम्ही इथून तुमचा पासवर्ड सुद्धा चेंज करू शकता. त्यानंतर आपण बघूयात की ऑनलाईन ॲप्लिकेशन गेल्यानंतर
आता आपण बघूयात की समजा आता ही पोस्ट आहे, तुम्ही जे क्लिक करा व्ह्यू ऑप्शन क्लिक करायचे आणि तुमची चेक एलिजिबिलिटी क्लिक करायची. हे तर तुम्हाला तुमचा दाखवून देईल की तर स्टार्ट डेट किती आहे, लास्ट डेट किती आहे आणि एक तुमचं चलन कधी भरायचं तारीख किती असणार आहे आणि त्याचा GR काय असेल तो तुम्ही इथं राऊंड करू शकता. प्रत्येक इथं तुम्ही इथं कोणत्या पदासाठी ही भरती आहे ती तुम्ही बघू शकता. आणि चेक एलिजिबिलिटी तुम्ही क्लिक केलं तर दाखवत बघा यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट. म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं तर तुम्हाला जी एलिजिबिलिटी तुमची असेल त्यानुसार तुम्ही इथं अप्लाय करू शकता. इथं भरपूर साऱ्या पोस्ट आहेत, तर तुम्ही त्या पोस्ट बघून तुम्ही डायरेक्ट तिथं त्या पोस्टला एलिजिबल असणाऱ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. आता पण अशा प्रकारे भरपूर पोस्ट आहेत, तर आपण तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुमचे पोस्ट दिसतील त्याला तुम्ही अप्लाय करू शकता. इथं बघा दिले 5/10/2021 साली 106 पोस्ट आहेत. स्टेट सर्व्हिस पॅरामिलिटरी एक्झामिनेशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021. ते व्ह्यूवर तुम्ही क्लिक केलं तिथे दिसते बघा कॅटेगरी ऑल कॅटेगरी कॅन बी अप्लाय. तिथं दिले बघा स्टार्ट डेट 5/10/2021, लास्ट डेट ॲप्लिकेशन 25/10/2021, लास्ट डेट ऑफ चरण म्हणजे फीज भरायची तारीख 26/10/21 आणि चेक एलिजिबिलिटी तुम्ही क्लिक केलं तर यू आर एलिजिबल कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट. तर तुम्ही इथं तुमचा फॉर्म इथं ओपन होईल संपूर्णपणे तुम्ही बघू शकता. मग याचा अर्थ तुम्ही ह्या पोस्टसाठी किंवा ह्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आपण डाउनलोड क्लिक करून बघूयात. लक्षात ठेवा तुम्ही अप्लाय करायच्या आधी पहिले डाउनलोड करून घ्यायचं आहे. पण डाउनलोड केलं तुम्ही जेव्हा क्लिक केल्यानंतर जी जाहिरात ती ओपन होईल, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ओपन होईल जाहिरात. आता आपण ह्या पोस्ट अप्लाय करू शकतो. तिथे तुम्ही यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट तुम्ही जे क्लिक करायचे स्टेट सर्व्हिस प्री एक्झामिनेशन आणि अप्लायवर क्लिक करायचे. तुम्ही अप्लायवर क्लिक केलं की तुम्हाला विचारेल एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणतं पाहिजे. तुम्हाला जे सोयीस्करांच्या जवळ तुम्हाला एक्झाम सेंटर पडेल तर तुम्ही ते टाकून द्यायचं आहे. आणि डिक्लेरेशन फॉर्मवर तुम्ही ते लक्षात ठेवा तुम्ही क्लिक केलं तुम्ही एक्झामिनेशन सेंटर तुम्ही टाकून घेतलं त्यानंतर खाली स्क्रोल करायचं तर तुमचं इथं नाव येईल आणि लोकेशन तुम्ही टाकायचे. तुमची डेट येईल ज्या दिवशी तुम्ही अप्लाय करताय त्याची. त्यानंतर तुमची खाली साईन येईल तुम्हाला लोकेशन टाकून घ्यायचे आणि सबमिट अँड पेवर क्लिक करायचे. सबमिट आणि प्ले केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील चरण पेमेंट आणि ऑनलाईन पेमेंट. तुम्ही ऑनलाईन पेमेंट बी करू शकता SBI थ्रू. तुम्ही डायरेक्ट इथं डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा भीम UPI ॲपद्वारे सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड भीम ॲपद्वारे करू शकता. आता आपण बघूयात की चलन पेमेंट कसं पेमेंट करायचं. तसं तुम्ही ॲप्लिकेशन गेल्यानंतर तुम्ही तर माय अकाउंटमध्ये गेला तर तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केले तर इथं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही यात व्ह्यू फॉर्म पे नाव किंवा कॅन्सल ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. आता आपण पे नाववर क्लिक करूया आणि चलन पेमेंटवर क्लिक करूया. चलन पेमेंटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं चलन डाउनलोड होईल. अशा प्रकारे तुम्ही ह्याचं प्रिंट मारून तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही डायरेक्टली तुम्ही बँकेत तुम्ही फॉर्म भरू शकता चलन भरून पेमेंट करू शकता. अशा 2 प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता. एक म्हणजे ऑनलाईन थ्रू करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे चलन पेमेंट. पण दोन्ही पद्धतीने बघितलं तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मचा डाउनलोड होईल तो तुम्ही प्रिंट मारून ठेवायचा आहे आणि फॉर्म भरायचा आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट करा आपण त्या सॉल्व्ह करूयात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका म्हणजेच अशा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.